नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहर या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या समोर एमआयएमनं आव्हान उभं केलंय. आव्हाडांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या युनुस खान यांनीच हे आव्हान उभं केलंय. एमआयएमने मुंब्रा मतदारसंघात 5 नगरसेवक निवडून आणले. तुतारीला कसं हरवलं असं म्हणणारा नगरसेविका सहर खान यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. मुलीला उमेदवारी नाकारली त्यामुळे युनुस खान यांनी बंडखोरी केली. जितेंद्र आव्हाड यांना माफ करणार नाही अशी धमकी सुद्धा खान यांनी दिली आहे. तमाम अवाम का शुक्रिया अदा करता हूं और ये वादा करता हूं, इसके जैसा झूठा वादा नहीं कि अपना चमड़ा निकालूंगा और तुमको जूता पहनाऊंगा और बाद में पैर पे पैर रख के बैठ के लोग मौलाना लोग के सामने बैठता है. बहुत बर्दाश्त किया है. खाली मेरे को अभी दिखे इधर वार्ड के अंदर ना, फिर इसको मैं बताता चमड़ा कैसा निकालने का और जूता कैसा बनाने का. इंशाल्लाह जरूर दिखाऊंगा इसको. बच्ची की टिकट काट रहे थे, लड़ने नहीं दे रहे थे. अल्लाह के फैसले के आगे फैसला करने जा रहे थे. अल्लाह ने बोला तूने एक काटा, मैंने 4 दिया इन लोग को. और एक बार फिर बोलता हूं, अब इलेक्शन हो गया, मगर ये वार्ड जो है ना अभी पैनल नंबर 30, इसमें अल्लाह की कसम कोई भी डिस्टर्बेंस किया ना तो फिर याद रखना. या शब्दात युनुस खान यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलेलं हे आव्हान आपण बघितलं. त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली त्यामुळे आव्हाड यांच्यावर त्यांनी निवडणुकीच्या सगळ्या प्रचारादरम्यान सुद्धा संताप व्यक्त केलेला होता आणि पुन्हा एकदा आता हे आव्हान दिलंय.